गुड मॉर्निंग आशाताई. आज आपण व्हिडिओ बनवणार आहे विएचएनडी नागरिक पोषण आहार दिवस. तर आजचा दिनांक टाकला आहे तो मी माझ्या एरियातला टाकला आहे, मला जो हवा आहे तो टाकला आहे. आज दिनांक 16/3/20 रोजी माझ्या एरियाचं नाव आणि अंगणवाडीमध्ये विएचएनडी नागरिक पोषण आहार दिवस साजरा केला. सभेसाठी गरोदर माता, स्तनदा माता व सर्वसाधारण माता उपस्थित होत्या. आजचा विषय HPV वॅक्सिन. HPV वॅक्सिन लसीमुळे वंध्यत्व, गर्भपात किंवा जन्मदोष होऊ शकतात का? तर असं काहीही होत नाही. वैज्ञानिक आढाव्यानुसार HPV लसीचा वंध्यत्व, गर्भपात किंवा जन्मदोष यांच्याशी कोणताही संबंध नाही. जागतिक संघटनेच्या WHO लस सुरक्षिततेविषयीच्या जागतिक सल्लागार समितीने ग्लोबल ॲडवायझरी कम्युनिटी ऑन वॅक्सिन सेफ्टी सातत्याने उपलब्ध सुरक्षिततेच्या माहितीचा आढावा घेतला असून HPV लस सुरक्षित व प्रभावी असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतामध्ये HPV लस महत्त्वाचे का आहे? महत्त्वाचे आहे का असा प्रश्न येतो. तो हो, महत्त्वाचं आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. सन 2024 ICMR NCRPच्या अहवालानुसार भारतामध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे अंदाजित 78,499 नवीन रुग्ण नोंदविले असून 42,399 कर्करोगाचे मृत्यू नोंदविले आहेत. HPV लस नवीन आहे का? नाही. जगभरात आतापर्यंत 50 कोटीहून अधिक महिलांना ही लस देण्यात आलेली आहे आणि तिच्या